तुम्ही माझ्यासोबत चेष्टा मी वाचतोय मराठी गाजतोय मराठी पेटलाय मराठीचा डंका जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टॉप शक्ती सूरज चव्हाण तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. एवढं माझ्या पीएम देत आहे पिक्चरला बी द्या खाऊन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया इन्स्पिरेशन लायकॉन द सुपरस्टार विजय देशमुख कॅमेरा सर प्लीज. रितेश सर वेलकम. नमस्कार. थँक्यू. ग्रँड फिनालेला तुम्ही जेव्हा केदार सरांनी अनाऊन्स केलं तेव्हा त्या मंचावर होता आणि आज 6 months डाऊन द लाईन सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले? ऑक्टोबरमध्ये झालं. कसं करता हो तुम्ही? 1 महिना म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. जोरदार टाळ्या होऊ देत. याआधी नितीन सरांनी आणि सूरजनी ती स्टेप केली होती, पण तेव्हा सूरज घरात होता. लॉन्च होते आणि तो तुमच्या हस्ते होतं. नक्कीच काय वाटतंय आम्हाला ऐकायला आवडेल. खरं म्हणजे याला कल्ला चापूक लेट्स गो. मी फोडताना गोली गत चापूक झुपूक चापूक झुपूक चापूक झुपूक. मी फाडतोले गोली गत चापूक झुपूक चापूक झुपूक चापूक झुपूक. मी गोल गोल गोली गत चापूक झुपूक चापूक झुपूक. आलो गोली गत आम्ही इथं, तुम्ही राडे बघा आता मग. आम्ही करतोले खडबड चापूक झुपूक चापूक. आम्ही करतोले खडपड. तुला होती का रे जळजळ आणि होती मग गडबड. लेट्स गो. साईड दे नाही तर तोडून टाकत सगळे मी काय दे. माझी दहशत तुला नाही माहिती. मी गार का मी एकाच पार्टी तुझी नाही लायकी. तुझे भामटा तुला दाखवतो माझी मी क्षमता. एका बुकीत टेकून दिला गोली गट शॉट म्हणून तिथे झाली माझ्यावर दंता. नको करू माझ्यासोबत तू धंदा कारण वाचतोय माझा सडंका. अरे तिथं घाला सुट्ट बिट जाळा भुत बिट नाही बघत रुक माझं. मला कोण नाही रोकत कोण नाही टोकत. राहणं म्हणत फिरतो मी एकटा. माझी आई मरी माता सांगतो मी तिची कथा. तुम्ही कशाला मग मला खाली एकटा. तुम्ही कशाला मग मला खाली गेसता. नका करू तुम्ही माझ्यासोबत चेष्टा. मी वाचतोय मराठी गाजतोय मराठी पेटलाय मराठीचा दंका. झापूक झुपूक. पहिलाच प्रवास होता आणि मला आठवतंय 3रा का 4था आठवडा होता आणि आम्ही नेहमीच मी केदार भाऊ केतन आम्ही सगळे मिळून ब्रेनस्टॉर्म करायचो रोज. काय घडलंय, काय होत आहे, कुठं चाललाय प्रवास. असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाही आहे.
आणि याचा मी साक्षीदार आहे. तिसऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे तिसऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आहे आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे, 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते. तर मी विनंती करतो की रितेश सर आपण प्लीज जाहीर करा. नाही, मी विनंती करतो झापूक झुपूक जे गाणं आता सुपरहिट सुरू आहे त्या गाण्याचा जो गायक आहे पत्या पत्या थँक्यू मुलांनो. माझा क्रू ज्याच्याशिवाय मी हे काम करू शकलो नाही, मंदार कमलापूरकर, पॉल, विवेक, ऋषिकेश, चेतन महाजन. बोलवतोय सूरज गँगला. पटकन 6 लोकांनी स्टेजवर यायचंय, 6 मुलांनी प्लीज. लवकर लवकर लवकर. खरंच एक्स्ट्राऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटाची सर्व टीम आहे, सर्वांना खूप 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 शुभेच्छा. अक्षय गराडकर प्लीज. कुणाल करण, पुढच्या चित्रपट असिस्ट करायला. पण सूरज तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती सूरज लाव रे तो व्हिडिओ